संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी इसवी सन 1296 कार्तिक वैद्य त्रयोदशीला येथे संजीवन समाधी घेतली. आळंदी हे नाव संस्कृत शब्द अलंकारपुरी या शब्दाचा आहे. संत नामदेवांनी या भूमीला पुण्यभूमी असे म्हटले आहे. हे मंदिर पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले असून मंदिराच्या मागे असलेला नदीचा घाट अत्यंत प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या आवारात एक प्राचीन अजान वृक्ष आहे, ज्याखाली माऊलींनी समाधी घेतली असे मानले जाते. मुख्य समाधी मंदिर 1570च्या सुमारास बांधण्यात आले असून त्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्यापूर्वी हे ठिकाण शिवमंदिराचा परिसर म्हणून ओळखले जात असे. चालती भिंत योगी चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्या भिंतीला चालवले होते ती ऐतिहासिक भिंत आजही आळंदीत पाहायला मिळते. मंदिराच्या महाद्वारात हैबतबाबांची पायरी आहे. हैबतबाबांनीच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची परंपरा सुरू केली. दरवर्षी आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपुरासाठी माऊलीची पालखी प्रस्थान करते, ज्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. कार्तिक महिन्यात माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आळंदीत येतात.